लिंबू सरबत खायचं असेल तर चला. जोराची टाण लागली म्हणूनच देते तुला. चल ये ये चल. टाण लागली आहे. दिवसभर खेळतायत. ए झाली तुझी टाण बागली. टाण बागली ना. चल चल झालं चल. त्याला क्या काय काय बाबू किती खेळलाय तुम्ही. आहे ना लिंबू सरबत एवढा. मोठी गँग आली. लिंबू अडवायला लागतील आपल्याला. केवढी माणसं घेऊन आलोय बघा मी. मम्मी लिंबू सरबत बनवून वाट बघत बसलेली. अरे म्हणते तू पाठवलंस कसं त्यांना. ओरडायला लागली मला. चलो लिंबू सरबत पिणे. काय इथे पण अरे हा मानसरोवर पिटलिकचं नाव आहे काय. आमच्याकडे स्टेशन कशी आजी. लिंबू सरबत खूप बनवले सरबत त्यांच्याकडे सगळी गँगच नेली. तुला सरबत आवडतो. हो तिला टाण लागली. अर्धा कापासारखं करा तू आणि अर्धा बरक्यासारखं एकदम. मला टेक्स्ट टाकायचा असेल ना म्हणजे स्पेशली मी पाठवते. कधीच एवढे आता पोरं देतात, पैसा देतात, सपना देतात, नवरा पण द्यायचा, पण माझ्यासाठी मी काहीच केलं. काय झालं. ते मगाच त्यांचं भांडण कंप्लेंट करत होत्या ना. हा आता सॉरी सॉरी चाललंय ते बस सोडत नाही. आता कशाला वाघ बनू वाघ बनू. कोणी सॉरी कोणी भेटत पण आता मुलं नकोच आहे ना खेळायला. नको आहे ना. नको आहे ना. नको आहे म्हणाले. नको आहेस तू. खेळायला पाहिजे फक्त म्हणजे बाकी काय दिवसभर आले गेलीच नाही. चांगली दिसतेस आता. हे कपडे पाहिजे. एक
कपडा घेऊन आली नाहीये आणि ह्या दोघींनी आणले कपडे देणार तिचे दुपारची सरपणे चांगले वाटतात. चांगले वाटत. हे बघ आपला हे आरती करायची अधिक मास आहे. हा. लग्न झालेल्या मुलीने आईची ओटी करायची शायनिंग मारून अधिक मासामध्ये. अधिक मास 3 वर्षांनी एकदा येतो. जिम नाही ना केले की अधिक मास येतो. अधिक मास आला ना पोटाला. आणि नाहीच आहे. नाही गं, 3 वर्षांनी येतो. इकडे काय चालू आहे? तू कुठे काय करतोय? काय माहिती त्याही कुठून आणलं काय मैसूरचा बॉक्स आणलं मैसूर आपण काय झालं तर आणि मम्मीची बोलली. हा घे ना नको नको, आहे मम्मी आहे अरे बाबा आहे मम्मी तुला दिलाय ना ते. पिल्लू ते बत्ताशे बघ तिथे व्हाईट कलरचे ते आण जा. हे बघा प्राजक्ताच्या डोक्यावर. 3 वर्षापूर्वी आला होता अधिक महिना 3 वर्षापूर्वी. हो तेव्हा दरवर्षी नाही येत ना. नाही श्रावण नाही गं, अधिक मास. नाही तर काय मम्मी मम्मीचं काहीतरी वेगळं. तू 3 वर्षांनी चालू झाला काय मला हे नाही करत. तिच्याकडून शिकून घे. येशील घरी आणखी त्याला पण घेऊन नको नंतर आता आरामात येऊ बाबा. ए, तुला बत्ताशे त्यांची त्यांनाच द्या. कुठे बत्तासे? बत्तासे तांदूळ आणलेस. बत्तासे सांगितलं. म्हणून मी तिकडे बघितलं काय बोलते. प्राजक्ता बत्तासे नाही माहिती. साखरेच आहे ग हे बघ व्हाईट कलरची ते खायचं असतं. दिदीला देत्या मम्मी थांबा तुमचा आंबाच नाही घेतला. बत्ताशे इकडे बस ती ओळख येईल त्यांना. मला देतेस दे. 2 मिनिटांनी फॅन लावतो. द्या मम्मी तुमची साडी द्यायचं दे मी ठेवते. तुझे कपडे नाही आणून दिले मम्मानी. आणि किट्टू बिट्टूची पण नाही घेतलं का तुझी ओळख? अरे काय प्रसाद पाहिजे? अरे कुंकू लावून आणायला लावलं. मला बत्तासे आणि आंबा. बिस्कुट खायगी मम्मी साडी पण नाही बदलली. काय करा फ्रीज मध्ये हो. साधी बाग. पप्पांची आज खरंच हळद असल्यासारखी वाटते. मम्मीचं काय आहे? मटण पण आहे बघा. हल्ली बाई थांबा. केकचे फोटोज काढा. रिअल गुलाब आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी पप्पा मम्मी. आणि इकडे ये. इकडे आणखी टाकायची इकडे जा. इकडे जा कोपऱ्यात. घेणार तिला कशी नाही घेणार ये इकडे हा. नीट पकडा सगळ्यांनी. चला पकडा. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. नको नको मला कशाला काय इकडे दिलं हे काय आणलेस कशाला ते पैसे वगैरे कशाला 10 रुपये ठेवा त्याच्यावर. नको ओ हे छान आहे ना छोटूस. तांबे आहे ना तो. तांब्याचं वाढलं द्यायचं. अधिक महिना. पाणी प्यायला मस्त ना. दादा हे का गोड किती मिनिटं काय आवडलंय छान आहे छान आहे. भांडीवाल्याकडून आपल्या धुतलाच काय नीट? मम्मी धुतलाय. घासून घासून विचार हो दादा आई खूप घासून धुवत बसत होती. मम्मी घाबरले असतील. पल्लवी काय बोलेल काय होईल. नाही पण हे बघ का वा बरं वाटतंय. इथे लाईट पाहिजे तेच. काय आपण पुढच्या वर्षी लावू. आता काय पाऊस झाला ना. टाकू पावसात का? काय करणार नाही आपण इथे.
मम्मीला चाळे घरी मम्मीला चाळे घरी तू फडका दे मला बुबुले. मला वाटतं तूप कमी पडेल ना. नाही टाकते ना वरून हे लावलं ना थोडं तूप सोडू का चिकटणार नाही ना खाली सोडलंय ना बरं बस घे जास्त नको आता आहे ना टाकू. हे होऊ दे मी फक्त चटणी करून येते अच्छा मी करतो तर काय सांग काय पुदिना घ्या मिरची घ्या आणि कोथिंबीर घ्या बस बनव ना पुन्हा गाणं त्यांच्या आवाजातच बनव. आणि पहिले ब्लॉग मध्ये व्हायरल होऊ देतो. डीजे मध्ये एवढा भारी ब्लॉग मध्ये होतच. बॅक साईडला म्हणजे डीजे भारी वाजला पाहिजे. आजी का आज आमच्याकडे पार्टी आहे. आज वहिनी कौल चिकन बनवती आहे, मी मँगो शेक बनवणार आहे आणि आहे खरी अॅनिव्हर्सरी घ्यायची. एन्जॉय आम्ही करतोय. आमची मजा चालली आहे. करा ना आमका करा ना तमका करा. काय काय टेन्शन घेऊन उभं राहिलं तू उद्या काही. कळलं? पिशवीत होती. पण रात्री सगळं वाढला असतो ना, मग आताच झालं बरं झालं. रात्री झोप मी लागेल. कधीच चिडत नाही, तिला पण माहिती आहे. एकदा जास्त लेवलच्या बाहेर गेला की मला सहन होत नाही. सगळ्यांसमोर बोललीस मी त्याच्यामुळे त्याला तिला वाईट वाटलं. लग्न व्हायच्या आधी पण सांगितलेलं मला एकच गोष्ट महत्वाची आहे, रिस्पेक्ट. रिस्पेक्ट म्हणजे त्याला काय उठसूट आदर दे मला असं आदर इथं द्या हे म्हणत तर नाही. कधी दिलातच नाही पण तसा. त्याला कुठेही तू बोलताना आपलं बोलण्यातून कधी बॉन्ड नाही मध्ये दादा आता ते मला नको. दादा सुरू बाबा, झाला आता. हे उठा उठा जावई आले. हे नको मला. हे असलं नको मला. आपल्या बोलण्यातून आपल्या आपण जे काही बोलतो त्याच्यातून रिस्पेक्ट असतो. माझ्याच बद्दल नाही तुला सांगत आहे, तिच्याबद्दल वागताना पण सगळ्यांच्या रिस्पेक्ट बाबतीत आहे दादा मला. आहे ना. नाही तिचं कसं झालं ना, तिला खूप वर्षाने असं कोणीतरी खूप बोलणारं मिळालं जे तू आहेस. कारण आम्ही नाही बोलत त्याच्यामुळे ती कधी कधी तारतम्य सोडून बोलते. अरे पण त्याचा प्रॉब्लेमच नाही. अगं, त्याला काय वाटलं पण माहिती तू तू सगळ्यांसमोर सगळ्यांसमोर हे हे केलंस ना म्हणून त्याला वेगळं वाटलं वेगळं तो. वाटलं. ठीक आहे सगळ्यांसमोर मला मस्करीत सगळ्यांसमोर पण बोल. आपले मम्मी पप्पा मग तुझे आता मम्मी पप्पा सगळ्यांना काही काय हे नाही. वाटणार? पण फक्त काय की आपलं म्हणजे काय त्यांच्या वाट, काय घरी कसलं रिलेशन बोल. असं आहे का की रडते बिडते ही भांडणं करतात असं ना. किती प्रेम आहे तुमचं एकमेकांवर तुम्हाला माहितीये. पण सगळ्यांसमोर काय दिसलं की अशीच भांडणं करतात, एकमेकाला बोलतात, ही हाईला रडवतो असं होतं ना ते. आता मी ओरडलो ते काय दिसलं. काय करायचं ती माझी इमेज पण डाऊन झाली की नाही. पण मला त्याचा काही घंटा फरक नाही पडत. एकदा मी सुटलो की सुटलो. एकासमोर आपल्या घरातलेच आहेत तरी पण त्याला वाटलं हो काय बाबा. रिस्पेक्ट की रिस्पेक्ट. मी दादा बोला ना घर सोडून जातोय काय रडतोय. ते आधीच आलं पाहिजे, आलं सांगतो. पाहिजे. लग्नाच्या आधीच म्हणजे तो घाबरावू शकतो ना. असा एकदम जोरात ओरडायचा, भांडणं करायचा, काय बॅग घेऊन जायचा, अर्ध सामान ठेवून जायचं. मग मी फोन करायचे पुन्हा तुझं सामान राहिलं बघ अर्ध असं म्हणजे मजाक मध्ये. मग यायचं परत दुसऱ्या दिवशी घरी. असं आधी काहीतरी स्वतः तर्क काढायची तुमची सवय आहे का? पहिल्याच सोडून टाकायचं. काहीतरी तर्क तुझ्या काढायची. समोर बोलला की नाही तो. मग बोललो पण ते कसा बोललो. आता मी बाई मध्ये अडकले. मी तुला नॉर्मल परत एकदा सांगते. तो बोलला पण तो कसा बोल तुला माहिती. जरी तो चुकीचं तुला वाटलं असेल तर तू तेव्हाच तेव्हा क्लिअर केलं पाहिजे. तर दुसरी गोष्ट तू एक वाक्य चुकीचं बोललीस की तुझं काम ते काम, माझं काम ते काम नाही का. हे सगळ्यांसमोर मोठ्यांसमोर त्याला बोलायचं नाही. हे तू त्याला एकट्यात बोलली तुझ्या असतीस नवऱ्याला ना कोण तरी ते चाललं बोलला? असतं. तुझ्या नवऱ्याला कोण सगळ्यांसमोर बोलला तर जमल तुला? तू बोलशील आता. बे, आता हा बदला घे ना. हे माझ्या डोक्यात राहणार. हे नवऱ्याची बघ पान होणाऱ्या नाही नवऱ्याने केली तर बोल. ऐका. होणाऱ्या नवऱ्याने आत्ताच ऐका. अरे ते माझे मम्मी पप्पा पण तुझ्यावर प्रेम करतात. तुरतिरी कुठे आहे, हे कुठे आहे, आम्ही हे करू का? चिडून बोललात ना आता बोललात. नंतर कंटिन्यू करून 11 वाजले. मटण खायचं जा, आहे. जा. चला काय बाबा करायचा. काय बाबा. मँगो मिल्कशेकच्या कंटिन्यू करू. अजून मँगो मिल्कशेक आहे, चल. पप्पा जायला निघतील चल, नाही तर. त्यांना झोप आली. कोणाला पप्पांना पप्पांना मम्मीला. पप्पांना झोपू दे. चला तुम्ही कोणाच्या पप्पांना पप्पांना मम्मी? नाही. कोणाचे माझ्या ते असेच असतात. तुझं पळायचं बास सगळ्यांमधून. मी पाटील ज्यूस सेंटर मध्ये कामाला होते. मी पण पाटील ज्यूस सेंटर मध्ये कामाला होते ना. इंटर्नशिप केलेलीस. कसला कडक बनवलाय. साधे सुधे आहे काय.
पहिल्यांदा आयुष्यात सासरी मी काहीतरी बनवलंय, पण खरंच आयुष्यात पहिल्यांदा बनवलंय. पहिल्यांदा आयुष्यात मी काहीतरी सासरी बनवलंय, त्याच्यामुळे कौतुकच करा. प्लीज कौतुक करा. उठवा लागेल. ॲनिव्हर्सरी उद्या होती खरं तर, पण आम्ही आज सेलिब्रेट केली कारण उद्या सगळ्यांनाच कामं आहेत. म्हणजे आज खरी हळद होती ना, त्याच्यामुळे राडे पण झाले, हळद झाली, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं. मँगो शेकने आता शेवट गोड होतोय. त्यामुळे आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्येच भेटूया. बाय बाय.